नमस्कार, मी शिवाजी साहेबराव थोरवे, प्रभाग क्रमांक 15D मधून महानगरपालिकाची निवडणूक लढवत आहे। अपक्ष उमेदवार आहे। माझी निशाणी कबशी आहे। तरी मला खांदा कॉलनीतल्या जनतेने फार ताकदीने उभा केलेला आहे का जे मी नागरिकांचे प्रश्न आतापर्यंत सोडवलेले आहेत त्या हेतूने मला हे उभा करण्याचं काम केलेलं आहे। आणि मी जवळजवळ 30 वर्षापासून या प्रभागात काम करत आहे, सातत्याने काम करत आहे। गोरगरिबांची सेवा आणि या प्रभागामध्ये जनतेचे शाळेचे प्रश्न असू द्या, ऍडमिशनचे असू द्या, तहसीलचे काम असू द्या, महानगरपालिका असू द्या, ग्रामीण रुग्णालयाचे असू द्या, किती रात्री वाजता मला फोन केला तर मी नागरिकांसाठी धावून जाणारा एक उमेदवार आहे। आणि याच्या अगोदर जी मी 2001 ते 6 मध्ये नगरसेवक होतो त्या कालावधीमध्ये माझे या ठिकाणी खांदेश्वर पोलीस स्टेशनचं काम केलेलं आहे, माझ्या हस्ते झालेलं आहे ते काम पाठपुराव्याने। त्याच्यानंतर MTNL काम झालंय, पोस्ट ऑफिस झालं या ठिकाणी। असे विविध कामं जे माझ्या कालावधीमध्ये झालेत। उड्डाण पुलाचं काम माझं झालंय, पनवेल खांदा कॉलनी ते पनवेलचा उड्डाण पूल त्या माझ्या कालावधीत कामं झालेली आहेत। आणि आता मी जनतेचं सर्व योजना ज्या शासकीय योजना आहेत त्या घरोघरापर्यंत मी जाऊन सोसायट्यांच्या कडे पत्र वगैरे देऊन मी योजना राबवल्यात। दर जवळ 7 वर्षापासून मी दाखले वाटप शिबिर ठेवतो महात्मा शाळेमध्ये, या गोरगरीब मुलांच्यासाठी निशुल्क सेवा म्हणून ते दाखले वाटपचं ठेवतो। आणि अशा मी खूप विधवा महिला असेल त्यांचं पेन्शन, अपंग जे मुलं असतात त्यांची पेन्शन योजना, ह्या मी पूर्णपणे खांदा कॉलनीमध्ये सर्व योजना मी राबवलेल्या आहेत। आणि मला खात्री आहे का या इलेक्शन मध्ये मी 100% मी निवडून येईल असं मला लोकांनी दिलेला शब्द आहे। आणि माझ्या समोर जे उमेदवार असतील ते काही इथं त्यांचा नवीन चेहरे आहेत ते, त्यामुळं माझं 100% सीट लागेल ही मला खात्री आहे। लोकांचा कसा प्रतिसाद लाभत आहे प्रचारादरम्यान? प्रचारामध्ये एवढा चांगला प्रतिसाद आहे का लोक सांगतात साहेब तुम्ही जे काम केलेले आहेत आमचे ते कामाला आम्ही कधी विसरणार नाहीत। इथं माझ्या ऑफिसला येऊन सांगतात, फोन करतात आणि मला सांगतात नाही तुम्ही काम केलेलं आहे, आम्ही तुम्हाला 100% मतदान करू। आपण माजी नगरसेवक आहात, शिंदे सेनेतून आपण इच्छुक होतात, मात्र आपल्याला तिकीट मिळालेलं नाही आणि यानंतर आपण अपक्ष म्हणून उभा राहिला, तर याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे ते युतीमधून त्यांनी 2 सीट सोडलेले आहेत शिवसेनेला आणि भाजपवाल्यांनी युती केली, 2 सीट सोडले त्यांना। ते आमच्या जिल्हा प्रमुखांनी तिथं उभा राहिले कळंबोलीला। पण त्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण एवढंच मी म्हणेल का लोकांनी मला कसं आहे का मी माझं वय पण झालेलं आहे, त्या वयाच्या नुसार मला बोलले तुम्हाला उभा राहावं लागेल, तुम्ही माघार घेऊ नका, 100% तुम्हाला आम्ही निवडून आणू। मतदान करण्यासाठी आपण प्रचार करत आहात, प्रचाराला कसा प्रतिसाद लाभतोय आणि आपण मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना एवढंच आव्हान आहे का मी एक गरीब कुटुंबातला माणूस आहे आणि गोरगरिबांची सेवा गेले 30 वर्षापासून करतोय मी। माझ्या नावावरती घर नाही, गाडी नाही, कुठलंही काय नाही, प्रॉपर्टी नाही, मी आज पण भाड्याने राहतोय। नगरसेवक झाल्यापासून मी फक्त सेवा करत आलेलो आहे। लोकांनी जनतेने मला हे माझं काम, माझी प्रॉपर्टी कुठली नाहीये, लोकांनी मला निवडून देणार आहेत हे शब्द दिलेला आहे। परिसरात अनेक विकास कामे आपल्या याच्यातून करण्यात आलेली आहेत, तर याबद्दल काय सांगाल? खांदा कॉलनीमधून शनी मंदिरचं स्थापना केली आपण 2008ला। त्या मंदिरामध्ये भरपूर लोक येतात शनिवारी। मंदिर आम्ही तिथे रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असे चांगले चांगले उपक्रम मंदिरच्या माध्यमातून राबवतो। आणि खांदा कॉलनीमध्ये RT मध्ये जे ऍडमिशन केले मी आज 5-6 वर्षापासून, जवळजवळ नाही बोललं तरी 500-700 मुलांना या चांगल्या चांगल्या शाळेमध्ये, दर्जेदार शाळा, तिथं ते शिक्षण घेतात। आज कचऱ्यावाले मुलं जे कचरा उचलतात त्यांचे मुलं, गरीब कुटुंबामध्ये जे 1 लाखाच्या आतमध्ये उत्पन्नवाले लोक आहेत त्यांच्यासाठी मी ते ऍडमिशन शोधून आम्ही त्यांच्या RT मध्ये ऍडमिशन केलेले आहेत। तर असे जे कुटुंब आहेत ज्यांना आपण मदत केलेली आहे ते लोक मला येत्या 15 तारखेला 6 नंबर बटन दाबून मी शिवाजी थोरवे कबशीला मतदान करतील आणि आम्ही करणार आहोत असं मला आवर्जून सांगतात आणि त्यांच्या जोरावरतीच मी उभा राहिलेला आहे।